अकोले तालुक्यातील प्रशासनाच्या विरोधामध्ये गेस्ट हाऊसला एक सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आदरणीय सावंत साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाला। त्यावेळेला सावंत साहेबांनी आव्हान केलं की 7 तारखेला आपल्याला भव्य दिव्य असा मोठा मोर्चा काढायचा आहे आणि प्रशासनाच्या ह्या अनेक अडचणी आपल्याला आंदोलनातूनच दूर कराव्या लागतील। तर या दरम्यान पालकमंत्री यांच्याशी चर्चा झाली। त्या चर्चेच्या दरम्यान त्यांनी असं सांगितलं, तुम्हाला मेळाव्याची काही आवश्यकता, आपलं आंदोलनाची काही तुम्हाला आवश्यकता नाही। आपण सर्वजण सगळे अधिकारी बोलून घेऊ आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील त्या पाठीमागं पंचनामे नाही झाले, अनेक पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात असतील, तहसीलदारच्या विरोधात असतील, कृषी विभागाच्या विरोधात असतील, अनेक सर्वच विषयावर ज्या चर्चा आहेत, तुमच्या जलजीवनच्या विरोधात असतील, या संदर्भामध्ये आपण एक मोठा तिथं एक मेळावा घेऊ, बैठक घेऊ आणि त्या बैठकीतून आपण सगळे मार्ग काढून टाकू। तर तुम्हाला ह्या 7 तारखेच्या आंदोलनाची गरज नाही आणि म्हणून ते आंदोलन सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली ठरलेलं होतं। तर ते आंदोलन पालकमंत्र्यांनी ज्या वेळेला आश्वासन दिलं तर ते थांबवलं आणि 18 तारखेला सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग अकोले तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांनी लावलेली आहे आणि त्याच्यामुळं आंदोलन हे स्थगित करण्यात आलेलं आहे आणि सर्व बांधवांना आवाहन करतो का 18 तारखेला आपण बहुसंख्येनं तालुक्यातील तमाम जनतेनं हजर राहू। 10वी नंतर योग्य दिशा म्हणजे भविष्य ठरवणं। स्मार्ट अकॅडमी, जिथे फक्त शिकवलं जात नाही तर टॉपर्स घडवले जातात। अकोल्यात शिकून पहिल्यांदाच NIT नागपूर ENTC मध्ये प्रवेश। 2 वर्षांचा पूर्णवेळ इंटिग्रेटेड कोर्स, रेग्युलरली वीकली टेस्ट, पर्सनल अटेन्शन। तुमचं स्वप्न इंजिनियर, डॉक्टर बनण्याचं स्मार्ट अकॅडमी सोबत नक्की पूर्ण होईल। स्मार्ट अकॅडमी, टॉपर्स घडवणारी नंबर 1 ची अकॅडमी।